रस्ते प्रकल्प आणि टोलनाका परिसरातल्या 5 किलोमीटर पर्यंतच्या परिघामध्ये राहत असलेल्या स्थानिक वाहनधारकांना टोल दरात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घोषित केलाय। पण या निर्णयाची अंमलबजावणी काही होत नाहीये। शिवसेनेचे ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे यांनी हा आरोप केलाय। शासनाने घेतलेल्या निर्णयाला केराची टोपली दाखवत टोलधारक करोडो रुपयांची बेकायदेशीरपणे लूट करतायत। या विरोधात कंत्राटदार आणि एमएसआरडीसी अधिकाऱ्यांविरुद्ध कोर्टात जाऊ असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलाय। नियमानुसार असलेली सवलत जर लागू झाली तर वागळे इस्टेट, कोपरी नौपाडा, मॉडेल चेक नाका ते थेट उपवन पर्यंतच्या रहिवाशांना एक मोठा दिलासा मिळू शकेल। शासनाचा निर्णय आहे की टोल नाक्याच्या 5 किलोमीटरच्या हद्दीमध्ये त्रिज्येमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना, जनतेला, वाहनधारकांना त्या ठिकाणी मासिक पासामध्ये सवलत देण्याचा निर्णय आहे। एकेरी वाहतूक 30 रुपये असेल तर त्याच्या 10 पट म्हणजे 300 रुपयामध्ये मासिक पास मिळाला पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय आहे। आणि गेल्या 2009 पासून सातत्याने हा निर्णय, हा GR या अधिकाऱ्याने दडपून ठेवलेला आहे। आणि या 3 वर्षामध्ये, 3.5 वर्षामध्ये लाखो करोडो रुपयांचा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे। प्रवाशांची, जनतेची लूट झालेली आहे।